आता बघूयात महाफास्ट 100 बातम्या। मनोज जरांगे आज संध्याकाळी 5 वाजता उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार। सर्व उमेदवारांना अंतर्वाली सराठीत येण्याचं आवाहन। जरांगे यांच्या उमेदवारांबद्दल माहिती नाही, मी प्रचारात उतरलोय, आता समोर कुणीही आलं तरी कुस्ती खेळायची। गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। सत्ताधारी उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद पुरवली जाते, राज्यातील अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली। शरद पवारांचा गंभीर आरोप। शरद पवारांच्या काळातच उमेदवारांना रसद पुरवली जायची, आता तसं होत नाही। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। शरद पवारांच्या आरोपात तथ्य नाही, पोलिसांच्याही गाड्या तपासा। शरद पवारांच्या आरोपांवर अजित पवारांचं उत्तर। यंत्रणेचा कुणीही चुकीचा वापर करत नाही, पवारांकडे काही माहिती असेल तर तक्रार करावी, चौकशी होईल। शंभूराज देसाई। शरद पवारांच्या आरोपावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला, पण कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो। शायना एनसी बद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी अरविंद सावंतांकडून जाहीर माफी। एकीकडे अरविंद सावंत माफी मागतात, मात्र राऊत इम्पोर्टेड माल या वक्तव्याचं समर्थन करतात। उभाटा सेनाने अधिकृत भूमिका सांगावी, शायना एनसींचा उद्धव ठाकरेंना सवाल। ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलं नाही त्यांच्यावर काय बोलायचं, शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार। कुर्ला, नेहरू नगर आणि अंधेरी पूर्वेत शिंदे गटाची पहिली जाहीर सभा। राज ठाकरे विधानसभा निवडणुकीचा नारळ कल्याणमध्ये फोडणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांची माहिती। मंगळवारी कल्याणच्या पीएनटी चौकात राज ठाकरेंची पहिली सभा। महायुतीशी चर्चेविनाच राज ठाकरेंनी उमेदवार उभे केले, त्यामुळे माहीमच्या जागेचा घोळ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य। दादर माहीममध्ये शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांचा प्रचार। सदा सरवणकरांकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू। आधी तुमचे उमेदवार माघारी घ्या, मग आमच्याकडून अपेक्षा ठेवा। माहीमच्या जागेवरून सदा सरवणकरांचा मनसेला टोला। माझ्यासमोर कोण हे पाहत नाही, नावापेक्षा कामाने लोकांसमोर जाणार। सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम। माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होणार। छत्रपती शिवाजी पार्कमधील मनसेचे कंदील निवडणूक आयोगाने हटवले। ठाकरे गटाने आक्षेप घेतल्यानंतर कंदील हटवण्यात आल्याची माहिती। दीपोत्सवाला विरोध हे चुकीचं विधान, आचारसंहितेचा भंग झाला असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल। मनसेच्या दीपोत्सवावर अनिल देसाईंची प्रतिक्रिया। अंबरनाथमध्ये मित्र म्हणून राजेश वानखेडेंना नक्की मदत करणार, मनसे आमदार राजू पाटील यांची भूमिका। राजेश वानखेडे अंबरनाथमधील ठाकरे गटाचे उमेदवार। भाजपचे बोरिवलीतील बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टींनी घेतली फडणवीसांची भेट। गोपाळ शेट्टींचं बंड शमवण्यासाठी फडणवीसांचे प्रयत्न। भेटीनंतरही शेट्टी निवडणूक लढण्यावर ठाम। माझ्या संपत्तीविषयी फडणवीसांना पत्र लिहिलंय, काही चुकीचं आढळल्यास संपत्तीवर जप्ती आणा, कारवाई करा। संपत्तीवर विचारलेल्या प्रश्नावर गोपाळ शेट्टींची प्रतिक्रिया। भाजपने गोपाळ शेट्टींना भरपूर दिले, गोपाळ शेट्टींच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास। गोपाळ शेट्टींच्या बंडखोरीवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। फडणवीसांकडून पुणे दौऱ्यात नाराजांच्या भेटीगाठी। सनी निमण, संजय काकडे, धीरज घाटे, राजेंद्र आबा शेळीमकर, श्रीनाथ भिमाले, भरत वैरागेंसोबत चर्चा। तर फडणवीसांच्या फोननंतर जगदीश मुळेकांची माघार। फडणवीसांनी घरी जाऊनही घेतली भेट। तिकिटाच्या अपेक्षेने अर्ज भरलेल्यांना बंडखोर म्हणणार नाही, ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले ते माघारी घेतील ही अपेक्षा। काँग्रेसमधील बंडखोरीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या रुपेश म्हात्रे यांचा बंड कायम। भिवंडी पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्धार। उद्धव ठाकरे मुलाला जिंकून आणण्यासाठी आमचा बळी देतात, रुपेश म्हात्रेंची प्रतिक्रिया। पूर्वेला मदत मागतात आणि पश्चिमेला विरोधात उमेदवार देतात, रुपेश म्हात्रेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा। सुरेश टावरेंची प्रतिक्रिया। निशांत सिद्दीकींसोबत काहीही समझोता झाला नाही, राज ठाकरेंनी माझं काम बघून उमेदवारी दिली। वांद्रे पूर्वच्या मनसे उमेदवार तृप्ती सावंत यांनी आरोप फेटाळले। महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, उद्या रात्री महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत बंडखोरांबद्दल चर्चा करणार। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती।
सिंचन घोटाळ्यावरील वक्तव्यानं अजित पवार स्वतःच अडचणीत आले. अजित पवारांनी फडणवीस यांनाही आणखी अडचणीत आणलं. फाईल दाखवून दादांना फडणवीसांनी 10 वर्ष ब्लॅकमेल केलं. जयंत पाटलांचं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचा आरोप. एकनाथ शिंदेंची बेकायदेशीर नेमणूक मोदी शहांनी केली आहे. मोदींनी नेमलेल्या सुभेदारावर महाराष्ट्र लुटला जातोय. मग मोदी खुश होणारच, संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. फडणवीसांना मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का? सुरक्षा वाढवल्यानंतर संजय राऊतांचा सवाल. तर महायुतीत पुढच्या 15 दिवसात सीएम पदाची लढाई वाढणार असल्याचंही विधान. लोकसभेला सेट केलेला फेक नरेटिव्ह आता चालणार नाही, त्यामुळे महाविकास आघाडीकडून दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, संजय शिरसाटांचा आरोप. दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला टाकलं मागे. दरडोई उत्पन्नात तेलंगणा, गुजरात महाराष्ट्राच्या पुढे. नाना पटोलेंची ट्विट करत महायुती सरकारवर टीका. औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्र 100% पुढे आहे, केंद्राचं आव्हान. पाहिल्यानंतर मी माझं मत व्यक्त करेन. राज्याच्या घसरलेल्या जीडीपीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. कुटुंबातील सर्वजण दिवाळी पाडव्यासाठी आले. अजित पवारांना कामामुळे वेळ मिळाला नसेल, शरद पवारांचा अजितदारांना टोला. दिवाळी पाडव्याची प्रथा शरद पवारांनी सुरू केली होती. अजित पवार नंतर दिवाळी पाडव्यात सहभागी व्हायला लागले होते. काटेवाडीत दिवाळी पाडवा होतोय हा अजित पवारांचा व्यक्तिगत निर्णय, रोहित पवारांची प्रतिक्रिया. कुटुंब एकच, मात्र आमचे राजकीय विचार वेगळे. कौटुंबिक कार्यक्रम असताना सोबत येऊ. 2 दिवाळी पाडव्यावर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया. अदृश्य शक्ती यशस्वी झाली. पवार कुटुंबातील 2 दिवाळी पाडव्यांवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. मी नेहमी शरद पवारांना भेटायला जातो. घरातील मोठ्यांच्या पाया पडण्यासाठी जावं लागतं. शरद पवारांच्या पाडव्याला जाणार का, या प्रश्नावर पार्थ पवारांची प्रतिक्रिया. तर एकत्र पाडवा होणं अपेक्षित होतं, मात्र पुढचं आता माहीत नाही, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. अब की बार शरद पवार सरकार हातात बोट घेऊन कार्यकर्ता दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला. भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असे बॅनर घेऊन कार्यकर्ते बारामतीत. संख्याबळ जास्त असेल त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलंय. सगळे आमदार निवडून दिले तरच दादा मुख्यमंत्री होतील, नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. मुलगा जन्माला येण्या अगोदरच त्याच्या लग्नाचा विचार चुकीचा. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेलांची नाव न घेता प्रतिक्रिया. मुख्यमंत्री भाजपचा होईल असं राज ठाकरेंचं एका मुलाखतीत प्रतिपादन. फडणवीस स्वतःला अभिमन्यू असल्याचं दाखवतात. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारे फडणवीस जनरल डायर आहेत. रोहित पवारांकडून फडणवीसांचा जनरल डायर असा उल्लेख. रश्मी शुक्ला निर्दोष असल्यानेच त्यांना महासंचालकाचं पद दिलं. रश्मी शुक्लांच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया. तर ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी. अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला. स्वार्थासाठी ठाकरेंनी काँग्रेससोबत सरकार बनवलं होतं. शिवसेना संपुष्टात येत असल्यानं आम्ही भाजपसोबत गेलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तिन्ही पक्ष आपापल्या उमेदवारांबाबत सोबत आणि बंडखोरांसोबत चर्चा करणार आहेत. सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील. तुम्हाला 4 तारखेला ते समजेलच, रमेश चेन्नीथलांचं वक्तव्य. राष्ट्रवादी पवार गटाचे नेते महबूब शेख यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची भेट. महबूब शेख यांना आष्टीमधून शरद पवार गटाची उमेदवारी. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मदत मागितली. भेटीनंतर राजू शेट्टींची माहिती. शिंदे फडणवीस अजित पवार म्हणजे सुतळी बॉम्ब, तर अब्दुल सत्तार म्हणजे दगडी फटाका. राज्यात महायुतीत जिंकणार. दिवाळीनिमित्त संतोष दानवेंची प्रतिक्रिया. शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांविरोधातील तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना 24 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश. अब्दुल सत्तार औरंगजेब आहे, त्यामुळे औरंगजेबाबद्दल मी काही बोलणार नाही. रावसाहेब दानवेंची सत्तारांवर झरी टीका. मलिकांबाबत पहिल्यापासून जी भूमिका आहे ती आजही कायम. मलिकांविरोधात आमचा उमेदवारही उभा. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. माफी मागा अन्यथा भाजपचं काम करणार नाही. भाजप जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक. शिवसेनेच्या भूमिकेमुळे आमदार कुमार आयलांनी अडचणीत येण्याची शक्यता. संजय राऊतांनी आधी आपला पक्ष सांभाळा. प्रकाश आंबेडकरांबद्दल चुकीचं वक्तव्य कराल तर रस्त्यावर उतरू. वंचितचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मांचा इशारा.
2019च्या निवडणुकीच्या वेळी जामखेडला जाता येत नव्हतं. त्यावेळी आमचे विरोधक राम शिंदेने विकासच केला नव्हता. 2019 नंतर कर्जत जामखेडमध्ये विकास पर्व सुरू झालं. रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा. पाथरीतून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार. यावेळी माघार नाही. पाथरी मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर बाबाजानी दुर्राणी ठाम. तर पाथरीत नुकसान होऊ नये, दुर्राणींनी उमेदवारी मागे घ्यावी, सुरेश वरपुडकर यांचं आवाहन. वाशिमच्या रिसोडमध्ये भाजपच्या बंडखोरीवर शिंदे गटाकडून नाराजी. रिसोडमधील बंडखोरी शिंदे गटाला संपवण्यासाठी आहे का? शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रवी भानबुर्ग यांचा सवाल. सोलापुरात महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढत असलेल्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा. सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे प्रचाराला येणार. 10 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरेंचा दौरा. श्रीगोंदा विधानसभेत भाजपचा उमेदवार बदलणार. आमदार बबनराव पाचपुतेंच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी मुलाच्या नावासाठी आग्रह. देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची बबनराव पाचपुतेंची माहिती. भाजपच्या माजी खासदार आणि अपक्ष उमेदवार हिना गावित आजपासून प्रचाराला सुरुवात करणार. अक्कलकुवा तालुक्यातील डाब या गावापासून प्रचाराचं नारळ फोडणार. धुळ्यात समाजवादी पक्षाकडून अपंग बांधवांच्या सायकलवरून प्रचार. शहरातील विविध भागात इर्शाद जहागीरदार यांचा प्रचार. धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ. सोनगीर इथल्या सोमेश्वर मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील काँग्रेसला खिंडार. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा भाजपमध्ये प्रवेश. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली. कन्या सिद्धी कदमची उमेदवारी कापल्यानंतर पाडव्यानिमित्त पवारांची भेट घेतली. विजय शिवतारेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. उद्याच्या माहितीच्या बैठकीत पुरंदर मतदारसंघात अजितदारांनी दिलेल्या उमेदवारी संदर्भात चर्चा होणार. शिवतारे पुरंदरमधून शिंदे गटाचे उमेदवार. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा नव्या तारखा. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 5 नोव्हेंबरला, तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत 6 नोव्हेंबरला सुनावणी. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या 10 सभा होणार. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या धुळे आणि नंदुरबारमध्ये सभा. 2 नोव्हेंबरला अकोला आणि नांदेडमध्ये मोदींची सभा. जितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाला नवीन चिन्हाचा शोध घ्यावा लागणार. शेट्टी चिन्ह जनता दल युनायटेड पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या आयोगाच्या सूचना. नाशिकच्या तपोवनमध्ये प्रभू श्रीरामांच्या 70 फूट भव्य मूर्तीची दिवाळीनिमित्त आरती. मूर्तीच्या शेजारी रामभक्तांकडून दिव्यांची आकर्षक सजावट.